ताराबाई, साहेबांना चहा आणा. ए मा नको मला चहा, आता थोड्या वेळाने जेवायलाच बसूया डायरेक्ट. मी तर कुठे रूम मध्ये आहे का? अरे ती बाहेर गेली, येईल एवढ्यात. अगं पण अजून आली कशी नाही ती? रात्र झाली मा, मी फोन करतो. शुभंकर, उगीच फुनाफुनी करू नकोस. किटी बरोबर बाहेर गेली ती आणि उशीर होणार असं सांगूनच गेली. किटी आली होती म्हणजे बहुतेक किटीच्या गाडीने गेली असेल ती, की आपली गाडी नेली आहे ती ना. आणि समजा नसेल नेली तर किटीने इथपर्यंत सोडलं तर ठीक आहे आता, नाहीतर काय. अरे अख्खा जन्म मुंबईत गेलाय तिचा, येईल टॅक्सीने. आता भटकायला म्हणजे गेल्यात कुठे नक्की काय माहिती. मी सुद्धा विचारलेलं नाहीये ती कुठे भटकायला गेलीये का शॉपिंगला गेलीये का कुणाच्या घरी गेलीये, मला काही माहित नाही. खरं सांगू का, नमिता भटकायला बाहेर जाते याचाच खूप आनंद झाला मला. खरंय तुझं मा. आपल्याला मूल नाही, लोक हसतील आपल्याला, या भीतीनं मिता इतकी एकलकोंडी झाली आहे. आता कुणाबरोबर बाहेरच पडत नाही ती. आणि तुला आठवतं मा, पूर्वी अगं किती मोठं फ्रेंड सर्कल होतं मिताचं. हो आठवतं तर. प्रत्येक विकेंडला घर अगदी गजबजलेलं असायचं. कोणीतरी आपल्याकडे तरी जेवायला यायचं किंवा तुम्ही दोघं कुठेतरी जायचात. आता फक्त ती वर्षा उरली आहे. ही वर्षानं मला अजिबात आवडत नाही मग. किती बोलते ती, सारख्या चौकशा आणि नॉन स्टॉप बडबड बडबड बडबड. मिताच्या अगदी उलट आहे माहितीये ना. अरे म्हणूनच तर जमलं ना दोघींचं. दोन परस्पर विरोधी एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणूनच तर लव्ह मॅरेजच्या जोड्या आश्चर्यचकित करणार असतात. एक शांत तर दुसरा बडबड्या, एक अत्यंत हुशार तर दुसरा ढ, एक व्यवहार चतुर तर दुसरा व्यवहार शून्य. अरे मा, मी तर अजून कशी नाही आली? इतकी बेफिकिरी. एक बेफिकीर तर दुसरा निष्कारण काळजी करणारा. 20,000? अगं काय करणार काय तुम्ही लोक हप्ता फेडण्यासाठी? अगं नाहीच मिळाली नोकरी तर काय करणार तू? त्याच्या गॅरेंटरच्या मानगुटीवर जाऊन बसतील, त्याची फुल वाट लावतील. गॅरेंटर लोक रस्त्यावर आलेले आहेत. कर्ज घेणाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या काय वाचलं नाहीयेस कधी पेपरमध्ये? कर्ज घेणाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या काय वाचलं नाहीयेस कधी पेपरमध्ये? बोल आशू. समीर, सॉरी पण आशू अगं मध्यरात्र उलटून गेली. तू डायरेक्ट मुद्द्यावर ये ना. मला टेन्शन आलंय. कसलं? आपण एवढं मोठं कर्ज कसं फेडणार आहोत? हे विचारायला तू आत्ता फोन केलास का? किटी म्हणत होती समीर अमेरिकेला गेल्यानंतर त्याला जर नोकरी नाही मिळाली तर तुम्ही कर्ज कसं फेडणार? अश्विनी, तिला सांग ज्याला कर्ज फेडायचं असतं तो बरोबर फेडतो. ते घाणेरडी कामं करून पैसा मिळवणाऱ्यांना माझं म्हणणं काय पटणार आहे? असं काय बोलतोयस तू? खोटं बोलतोय का मी? तिला ते 25 लाख रुपये मिळालेत ना, ते फेडायचे नाहीये ना त्यांना. नुसती मजा मारायची त्याच्यावर. ज्याला खरंच कर्ज फेडायचंय त्याची सिन्सिअरिटी तिला नाही कळणार. तिने फक्त काळजीपोटी मला विचारलं. तिला म्हणावं तू स्वतःची काळजी करा, आमची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. बर बाबा, तू चिडू नकोस. शांत झोप आता. मी आधी शांतच झोपलो होतो आशू. काळजीचा भोंगा तुला लागलाय. तुझा आवाज ऐकला ना, आता येईल झोप.
ठेवू फोन. हो, गुड नाईट. तेव्हा समीरला तिकडे गेल्यानंतर लगेच नोकरी मिळवते. शुभंकर, आता ब्रेकफास्टला तरी इकडे लक्ष दे ना. बाकी दिवसभर तू काय उभ्याने खात असशील याची मला चांगलीच कल्पना आहे. लक्ष कुठे आहे तुझं? अगं, नामदेवला जरा पाठवलं होतं एके ठिकाणी, त्याची वाट बघतोय. आला कसा नाही? कुठे पाठवलंयस नामदेवला? बँकेत. मग झालं तर. आणि नामदेव काय पहिल्यांदा बँकेत गेलाय? 1000 वेळा कॅश काढायला आणि भरायला पाठवलेस त्याला. तू पण ना कमाल आहेस. उगाच कसं टेन्शन घेतोस? अगं उगाचच नाही ग, एक महत्वाचं काम आहे खूप. ते एकदा मार्गी लागलं ना की खरंच रिलॅक्स होईल मी. साहेब, कॅश आणलंय 2 लाख रुपये असत. बरं आधी बस, चहा पी. अगं, चहा काय पी, त्याला निघू दे. मी तर अगं एका माणसाला मी शब्द दिलाय, त्याला वेळेवर पैसे पोचणं गरजेचं आहे. अगं, चहा नाश्ता बाहेर करेल का तो? काय रे बाबा, चालेल ना तुला? होय तर. खानापिना काय बाहेर होताच, पण काम टायमर हो गोया, हा महत्वाचा. बरं, आता आजचा सकाळचा तुमचा बोलण्याचा कोटा संपला. ओके. बरं, तुला कुठे जायचं माहितीये ना? म्हणजे काय? नामदेव, त्यांना म्हणावं कॅश मिळताच मला फोन करा, मी फोनची वाट बघतोय. हो. आणि मोबाईलवर नका फोन करू म्हणावं, आपल्या ऑफिसचे नंबर्स लिहिलेली चिट पिशवीत टाक. बरं, तसंच करतोय. निघू आता? एक मिनिट नामदेव, तू कुठे चाललायस? म्हणजे कसा आणि कुठपर्यंत चाललायस? जू गल्ली अंधेरी फ्लायओव्हर पकडून डायरेक्ट बँड्रॅक. मग माझे काम करशील? मीता, काय ते पटकन सांग, तो महत्वाच्या कामाकरता चाललाय ग. अरे एवढं काही नाहीये. जाता जाता मीराच्या क्लिनिकमध्ये तिचा टिफिन पोचवायचा. परवा तिने सोड्याची खिचडी आणि पापलेट आणलं होतं ना, तो टिफिन तिला परत पाठवायचा. खरवस भरून ठेवलाय मी. मीता, म्हणजे टिफिन भरणार तू आता? आणि भरून ठेवलाय असं म्हटलं ना मी. ओके ओके. जाताना किचन मध्ये ताराबाईंकडनं घेऊन जा ना डबा तेवढा. बरं, तसंच करतोय. साहेब, निघतोय मी. हा, आता आपण ब्रेकफास्ट करूया. थँक्यू. येस. थोडा सकाळ सकाळ पाठवलंयस कुठे झाला? अगं, ते महाडिक आहेत ना. हा, ते आपल्या लँड प्रॉपर्टीचं काम बघतात ते. त्यांना काहीतरी अर्जंट कॅशची गरज होती म्हणून पाठवलं त्याला. का? काय झालं? काय नाही. काय नाही म्हणजे आय डोंट नो, माहित नाही. नाही म्हणजे अचानक एवढ्या पैशांची गरज का भासली असेल त्यांना? मीता, धंद्यामध्ये माणसं फार महत्वाची असतात. म्हणजे एक वेळ पैसा वाया गेला ना तरी चालेल, पण विश्वासू माणूस गमावून नाही चालत. पैसा कमवायला जितका वेळ लागतो ना, त्यापेक्षा 100 पट जास्त वेळ एक विश्वासू माणूस मिळवायला लागतो. माहिती तुला? अगं, या महाडिकांनी आपल्या कंपनीत नसून सुद्धा आजपर्यंत इतकी मदत केली आपल्याला. आणि कामाच्या बाबतीत म्हणशील ना, नो कॉम्प्रोमाइज. खरंय. एकमेकांसोबत काम करताना परस्परांवरचा विश्वास किती महत्वाचा ठरतो नाही? अगं, आज सकाळी त्यांचा फोन आला. मला म्हणाले, साहेब की 2 लाखांची अर्जंट गरज आहे. मी म्हटलं लगेच पाठवतो. मीता, या एका उत्तराने त्यांना किती बरं वाटलं असेल नाही? शेवटी आपल्या माणसाची गरज वेळेवर पूर्ण होणं महत्वाचं असतं. आज मला वेळ आहे. सो तुला बोलायचं होतं ना काहीतरी? आज मला वेळ नाहीये, जरा घाईत आहे मी. कशाबद्दल बोलायचं होतं? काहीतरी हिंट तरी दे. नाही, खरं तर ते काम झालंय आता, त्यामुळे हिंट वगैरे देण्यात काही अर्थ नाही. बाय द वे, अमेरिकेला जायची तयारी झाली आहे माझी. म्हणजे तुला माहिती असावं म्हणून सांगितलं.
पैसे झालं ते सगळं. झालं. पैसे मिळवण्याचे काही चांगले आणि समाजमान्य मार्गही आहेत. येतो मी. तू टेन्शन दिलं होतंस मला. समीरने सांगितलं मला काळजी करू नकोस, पण असा स्वभाव असतो का आपला काळजी न करण्याचा? अशा परिस्थितीत कोणालाही काळजी वाटे. मग वेळेवारी चहा पीत जा ग. मी करते, फोन करते. ती नाक वर करून चालत असते मालविका. लाथाडला गेला म्हणजे कप. अगं मी येतच होते, तू कशाला आणलास? सरबत होईल त्याचं, पिऊन टाक पटकन. वहिनी आज घाईत काय आहेस तू? अगं दुष्यंतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. का, काय झालं? नाही काही झालेलं नाही, रुटीन चेकअप. दादा येतोय ना सोबत? नाही अगं नाही वेळ त्यांना आज, म्हणून तर विचारायला आले होते मी की एकटीने बाळाला घेऊन बाहेर जायचं नाही, मी येईन बरोबर. माझे आई तेच विचारायला आले होते मी की तुला आज वेळ आहे का माझ्याबरोबर यायला. अशा गोष्टी विचारायच्या नसतात, सांगायच्या असतात. किती वाजता अपॉइंटमेंट? नाही अपॉइंटमेंट वगैरे काही घेतलेली नाहीये, केव्हाही गेले तरी चालणार आहे. आपण असं करूया, एकत्रच निघूया. तिथलं काम आटोपलं की तुम्हाला रिक्षात बसून दे आणि मग परस्पर ऑफिसला जा. चालेल? काय नको हा, मी तुला घरी सोडून जाईन. एका हातात बाळ, एका हातात बास्केट, पदर, साडी नको. मी तुला घरापर्यंत सोडेन आणि जाईन. हो ग, त्याला घेऊन एकटीनं बाहेर पडायची हिंमत होत नाही मला अजून. तर बरीच वर्ष झाली ना, 12-13 वर्ष होऊन गेली, सवय गेली. त्याला घेऊन तू एकटीने बाहेर जायचं पण नाहीस. कसला बिलंदर आहे बघतीयस ना? त्या तेल लावणाऱ्या मावशी येतात ना, आंघोळ घालून त्याला घट्ट बांधून ठेवतात. त्यांचा चहा पिऊन होईस तोपर्यंत ह्याचे हात बाहेर आलेले असतात. लाडवलाय अगदी. मग काय, उशिरा झालेलं मूल आणि दुसरी बायको दोघंही लाडवलेलीच असतात. जरा हात दिला की खांद्यावर चढून बसतात आणि कानात बोटं घालतात. काय हे वहिनी? चला आता तुझा डबा तयार करते, तोपर्यंत मालविकाची वेणी घालून घे आणि वेणी घट्ट घाल. शाळेत नाही येईपर्यंत जटाशंकर झालेला असतो त्यांचा. लवकर कर. मालू, कंगवा आणि तेलाची बाटली आण पटकन. हाय हॅन्सम, एवढं तोंड पाडून का बसलास? काही नाही, सहज. आता मला सवय करून घ्यायला पाहिजे ना एकटं राहण्याची. अरे त्यात एवढं सॅड व्हायला काय झालंय? हे बघ, जोपर्यंत मुंबईत कॉल सेंटर्स आहेत ना, तोपर्यंत तुला हवे तितके रूम पार्टनर्स मिळतील रे. समीरचं आणि तुझं बोलणं झालं का? हो, आणि जाता जाता टोमणाही मारला मला. पैसे कमवण्याचे अनेक चांगले मार्गही आहेत म्हणे जगात. वेट यार, हे बघ, तुम्ही दोघं बोललात ना, यातच मला खूप आनंद आहे. पण पैशाचं काम झालं कसं त्याचं? त्याचा जालन्यातला एक मित्र आहे इथे फायनान्स कंपनीत कामाला, त्याने करून दिलं. आणि गॅरेंटर? आशूचा भाऊ, त्याने घेतली आहे समीरची गॅरंटी. गई भैंस पाणी में. फायनान्स कंपन्यांचं कर्ज म्हणजे गळ्याला फास. इन्स्टॉलमेंट पण दाबून घेतात. 20 की 25 आहे इन्स्टॉलमेंट. त्याच्या मित्राने इन्फ्लुएन्स लावून कमी करून दिली. म्हणजे नक्कीच व्याज वाढवलं असणार. या फायनान्स कंपन्या म्हणजे पठाणी स्टाईलनी चालतात. एक हप्ता जरी चुकला ना तरी त्यांची माणसं लगेच दारात उभी राहतात. अनेकांनी तर रिकव्हरीसाठी गुंड पाळलेत. आईला, आणि त्या आशूची वहिनी म्हणजे बम फटाका आहे यार. वाट लागणार आहे आशूची. चांगल्या मार्गाने घेतलेत ना पैसे. आता चांगल्या मार्गाची मजाही घेऊ देत जरा. नको रे, आशूला कशाला त्रास? तुझ्या कर्माचा त्रास मी भोगणार आहे ना, मग समीरच्या कर्माचा त्रास भोगू दे की आशूला. ओ डॉक्टर बाईंका भेटायचा असा ते आपले मीराताई त्यांका. मैडम अभी पेशेंट अटेंड कर रही हैं, जैसे ही फ्री हो जाएंगे मैं उनको बता दूंगी. आप प्लीज़ वहाँ जाके बैठ जाइए. बता दूंगी. बताओ बताओ पण लवकर बताओ. हाँ
मावशी ही एकटी असा की काय म्हातारी हो हे कसं करेल बघा मा फिरताय हा चल काय झालं आता? कसला गोंधळ होता? कुछ नहीं, वो एक पेशेंट को चक्कर आ गया था, वो गिर गई थी, उनको अंदर लेके गए हैं। आपका नंबर लगा क्या? हो, वहिनी बाळाला घेऊन आत गेली. कैसा है आपकी भाभी का बच्चा? हो, बाळ छान आहे. वहिनी येईपर्यंत मी बसते इथेच. ओके. दवाखान्याचा खर्च, डॉक्टरच्या फीज, औषधं या सगळ्या किती पैसे जातात पाहतेस ना तू. अमेरिकेला जायचं म्हणजे 12-15 लाख तरी लागणार. अगं 9 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे. आज आपल्याला एक रुपया महत्वाचा आहे. झालं बाई लवकर, उन्हा वाढायच्या अगोदर घरी जाऊच. दवाखान्याचा खर्च, डॉक्टरच्या फीज, औषधं या सगळ्या किती पैसे जातात पाहतेस ना तू. अमेरिकेला जायचं म्हणजे 12-15 लाख तरी लागणार. अगं 9 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे. अगं 9 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे. आज आपल्याला एक रुपया महत्वाचा आहे.